नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज नीट परीक्षा पेपर फुटी आणि त्या विरोधात होणाऱ्या आंदोलनाबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. नीट परीक्षेमध्ये पेपर फुटी प्रकरणी केंद्र सरकारने घेतलेली परीक्षा रद्द केली. लाखो विद्यार्थी यांना आता नुकसानीला तोंड द्यावे लागलेले आहे आणि अनेक विद्यार्थी पैसे भरून वेगवेगळ्या कोचिंग क्लासमध्ये लाखो रुपये भरून ज्यांनी मेहनत केली आणि तिने परीक्षा दिली, परंतु नीट पेपर फुटी प्रकरणी ती झालेली परीक्षा रद्द केल्याने अनेक विद्यार्थी आणि पालक संतप्त झालेले आहेत. केंद्रीय पातळीवर घेण्यात आलेली ही नीटची परीक्षा आणि देशभराच्या विविध कोचिंग क्लासेस लाखो रुपये घेऊन ट्यूशन देत असतात आणि अनेक विद्यार्थी आपले भवितव्य आजमावत असतात. आणि असं असताना केंद्र सरकारच्या नाकारते म्हणा केंद्र सरकारमध्ये असलेली जे काही शिक्षण तज्ज्ञ म्हणा किंवा परीक्षा कंडक्ट करणारी लोक म्हणा पेपर फोडतात आणि विद्यार्थ्यांशी द्रोह करतात. आणि याच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आणि केंद्र सरकारचे धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत याचा राजीनामा घ्यावा म्हणून समाजवादी पार्टी, काँग्रेस पक्ष तथा नुकतीच कॉकरोच पार्टी यांनी मागणी केलेली आहे. कुठेतरी रस्त्यावरची लढाई केंद्र सरकारच्या भ्रष्टाचार विरुद्ध या ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्ष रस्त्यावर उतरून करत आहे आणि विद्यार्थ्यांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे. या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध रस्त्याची लढाई आता लोक सुरुवात केलेली आहे. आखाती देशामध्ये वाढत चाललेले युद्ध आणि त्यामुळं तेलाची वाढत्या किमती आणि त्यामुळं वाढती महागाई आणि या महागाईचा चटका आता विद्यार्थ्यांनाही देखील लागलेला आहे, विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना लागलेला आहे. आणि एवढ्या वर्षाचे परिश्रम घेऊन परीक्षा देऊन यशस्वी होण्याचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न भंग झालेलं आहे. आणि कधी नव्हते एवढे रोष हा विद्यार्थ्यांचा केंद्र सरकारच्या विरोधात आहे. केंद्र सरकारची नीती जी आहे ही भांडवलदार लोकांना पोशिंदा अशी आहे. जे पैसेवाले आहेत त्यांच्यासाठी कोचिंग क्लासेस चालवले जातात आणि त्या ठिकाणी लाखो रुपयाचे फीज घेऊन कोचिंग क्लासची लोक नीटच्या पेपर फोडतात, भ्रष्टाचार करतात आणि मोक्याच्या जागा हस्तगत करतात. डॉक्टर असो, इंजिनियर असो बनतात. देशाची जी मूल साधन संपत्ती आहे तिच्यावर अधिकार गाजवतात आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक कुठेतरी फेकला जातो. आणि या अशा भ्रष्टाचार विद्यार्थी आता पेटून उठलेला आहे. केंद्र सरकारच्या भांडवलशाही धोरणामुळे विविध प्रकारच्या शाळा बंद केल्या जातात आणि खाजगी शाळांचा पेव पडलेला आहे. खाजगीकरणाला प्राधान्य आणि सहकारी क्षेत्रामध्ये किंवा सरकारी शाळा बंद करणं हे काही धोरण जे आहे ते कुठेतरी गरीब लोकांच्या मुळावर आलेलं आहे. आणि सरकार या ठिकाणी कुठेतरी आपली जबाबदारी झटकते का? सरकारनं आता या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये वाढलेला भ्रष्टाचार हा कुठेतरी थांबला पाहिजे. नीट सारख्या केंद्रीय पातळीवर होणाऱ्या परीक्षा किंवा या परीक्षा ते पारदर्शक व्हाव्यात आणि सर्वसामान्य माणसांना, गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा अशी अपेक्षा आहे. बेरोजगारी वाढलेली आहे, याला कुठेतरी रोजगार मिळावा म्हणून विद्यार्थी जे काही आता प्रयत्न करतात त्याला कुठेतरी अशा पेपर फुटीनं खेळ वाचतात. एक तर केंद्र सरकार असलेल्या रिक्त जागा भरत नाही आणि त्याच्यात कामगार कायदे शिथिल केलेले आहेत
आणि सर्वसामान्य विद्यार्थी असो, कामगार असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो हा भरडला जातो. 140 कोटीचा हा देश आणि या नागरिकांवर जो कर्जाचा बोजा केंद्र सरकार लादतो आहे आणि भांडवलशाही लोकशाही ही कुठेतरी जोरात चालू असल्यामुळे सामान्य माणसाला आता कुठे न्याय मिळत नाही, त्याची कुठे सुनवाई होत नाही. एखादी गोष्ट घडते आणि त्याला जबाबदार लोकांवर कारवाई होत नाही. असे जे काही प्रकार चाललेले आहेत म्हणून जेनजी लोक, तरुण लोक, युवक पिढी जी 18 ते 30 वर्षात आता भडकलेली आहे आणि त्यांनी केंद्र सरकारचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. का मोदी सरकार, नरेंद्र मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांवर कारवाई करते का, हे थोड्याच दिवसात समजून येणार आहे. पण या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.